जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, शेती म्हटलं की आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे। मात्र बदलता हवामान पाहता किंवा मग दरांची अनिश्चितता, हवामान आणि पाऊस आहे तो जो अनियमित पडतो, एकंदरीतच या सगळ्याच कारणांमुळे बऱ्याचदा शेतकरी जो आहे तो चिंतेत सापडतो आणि पर्यायानं त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते आणि उत्पन्न सुद्धा घटतं। आणि याचसाठी राज्य शासनातर्फे जागतिक बँकेच्या सहकार्यानं तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि तो प्रकल्प आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प। या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन कशा पद्धतीनं आपल्या उत्पादनामध्ये वाढ करता येईल, आधुनिकता, तंत्रज्ञान याचा वापर करून उत्पन्न कसं वाढवता येईल, हाच मुख्य उद्देश घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित आहे। आणि याच विषयी विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर। त्यांच्याशी आपण या विषयावर गप्पा करणार आहोत आणि बातचीत करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्त्व कसं अधोरेखित कराल? आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडला तो दोन कारणामुळे, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोसेपणा म्हणू आपण त्यामध्ये। आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकाळ शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे, तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे। गेल्या अनेक शतकापासूनचं हवामान बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभावी जाणवतो आहे आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे। हे जाणल्यानंतर मग गेल्याच म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्या वेळेला शासनाला वाटले की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल, अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली। आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो यावर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत। यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे, त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे, म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे। आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे। अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे। जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय? प्रामुख्यानं आता पाहिलं आपण, म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनो संकट उभं राहिलेलं आहे आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत। त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्या वेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याला बदल दिसतील। याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्यामुळे शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येते। अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात। ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं। अशा अनेक अंगानं शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरू होतं, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत, तसं आपलं दिसून आलेलं आपल्याला। हो, आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो। हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते। त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो।
आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत. पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत. आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो? अगदी बरोबर आहे की आता आपण जसं म्हटलं की हे जे बदल करते, हे परिणाम जे होत आहे, आपल्याला परिणाम कळत आहे आता. म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतो, भूगर्भावर काय होतं, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतं, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतं, हे परिणाम कळतं आहे आपल्याला. आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेली आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामाची दाहकता कमी करतं किंवा त्याचा तो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणार नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो. असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याची सुरुवातीपासून चालू होतं, म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्याआधी काढणी पश्चात वेळेपर्यंत चालतं. हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. म्हणजे शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी, ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन, ह्या संपूर्ण सायकल जे म्हणू आपण त्याला, यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल, असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला CRT म्हणतो, क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं CRT, तेव्हा क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी, अशा CRT आपण त्यामध्ये आहेत. म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये तर अगदी पूर्वतयारी किंवा पूर्व मशागतीपासून ते अगदी बाजारपेठेमध्ये ते धान्य जाळीपर्यंत सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये विचार केला गेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रकल्प आहे सर. आणि मग नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं? हे सगळं जे आपण आता जे चर्चा करतो आहे हे लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण शेतकरी संख्या आपली प्रचंड आहे. म्हणजे राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खासदार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गाव पातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्यायाने आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. पण फार चांगला ह्यातला महत्त्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथं प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक त्यात महत्त्वाचं आहे की म्हणजे कृषीताई. प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी-12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी, प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यमं आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे. म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा करण्यात आलेला आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्त्वाची असते. तर त्याविषयी काय सांगा? हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भुसभुशीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे तेव्हा पाऊस आला की पेरणी करा. ही झाली पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला. कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे.
जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्या भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण. तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतात मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थान जलसंधारणाचे जे काही छोटे छोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आहे. आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर मग आम्ही विचार करतो होतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही, का ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का. तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे, गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की तुम्ही जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः. कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगरट करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे. आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही ह्याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू कमी कमी करत्या, हलवा कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणतीही घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृसंधारण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाही आहे. त्यामुळे ह्यातला महत्त्वाचा फरक आहे. म्हणून आम्ही मृसंधारणावर भर देतो आहे. तोही तिथं मग पहिली सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते. ते पूर्व मशागतीचं पहिली ती काय टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही आहे. अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका. त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन करा, म्हणजे कमीत कमी हलवा झाली तुमची. आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा, म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीने काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळेला मग ज्यावेळेला पाण्याची सोय त्यानं काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाही आहे. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंबा आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंबे केल्यामुळे काय होतं की एकतर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या सरीतून निघून जातं, निचरा होतो. आणि ज्यावेळेला खंड पडतो, जसं की ह्या वर्षी शक्यता आपला एल होण्याची, त्यावेळेला पावसाचा खंड पडू शकतो. अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्हीही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणार हे तंत्र आहे. म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्त्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. जसं म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं. तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं. हां, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, जसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्त्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे, पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्त्वाची आहे. म्हणजे 100 बीमध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्त्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल, यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवण तपासणी. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवण तपासणी पाहू शकतो. अच्छा, आता त्याकडे बियाणं ठेवलं आहे. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत, परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी एक 100 दाणे घ्यावेत. एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोणपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. एक 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणे अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे.
त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण क्षमता कमी आहे. मग यावरून ठरतं ते. असं हे बियाणं उगवण तपासणी आहे. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे ते. सुरुवातीला आपण त्याला रोगा आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे. रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोगकिडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं. अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तत्व जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील लावलं आपण, त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं. आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही. त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे केलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत. तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये. तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे? आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये रंब्यावरची लागवड जी होती ती कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा ह्या पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे. कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ते म्हणजे लावणी करणे, रोपवाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे, हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत. म्हणजे नांगरणी, चिखलणी, रोपवाटिका, नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3 आठवडे 4 आठवडे झाले तर ते रोपाचं लावणी होऊ शकत नाही आहे. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भातात इतकं पाणी लागतं का? हा मूळ प्रश्न आहे. अच्छा. मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भातात इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसं भात लावू शकतो? मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी, DSR म्हणजे काय? डायरेक्ट सीडेड राईस. त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण ह्यामध्ये. आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितल्या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंतचा जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हां, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे. आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संशोधन केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे. आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येतं आहे. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यात मजुरीचा खर्च फार कमी येतो. कारण तुमची रोपवाटिका करायची नाही आहे, रोवणीचा प्रश्न येत नाही आहे आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला. त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते. त्यामुळे DSRकडे शेतकरी हळूहळू वळत आहेत. आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSRकडे शेतकरी वळावेत. आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये. कारण आपण कोकणामध्ये पाहिलं वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्त्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे, चांगली पद्धती आहे. आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण त्याला योग्य आहे ती अशी. सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती. मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं. म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही. तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे त्यांचा तो केवढ्या ह्याने कमी होतो? त्याच्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये जसं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला भाग आहे. तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला. त्यामुळे तो कमी होऊ शकतो.
बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% बचत, 30% बचत होते बियाण्याचे. तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15% ते 30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणू आपण, निविष्ठा लागतात सगळ्या, यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हां, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही, त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये. कारण आपण साधारण 20 ते 30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी, जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. अगदी बरोबर आहे. आणि आता हा प्रकल्प केवळ म्हणजे प्रकल्पाच्या ह्याच्यापुरता मर्यादित न राहता तो राज्याकरता पूर्ण तंत्रज्ञान देतो आहे, ज्यामध्ये अनेक आपण सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याचा राज्यव्यापी आता हा सगळा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. त्याला आपण हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान म्हणतो, आपण त्याला अभियान राबवतो आपण सर्वत्र, आणि हे मोठं काम आपलं सुरू आहे त्यामध्ये. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय? एक महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्त्व पाहतो आपण, ही तत्त्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्त्व जी अशीच होती तसेच तत्त्व आहेत ते. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतो तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगलेही परिणाम पाहिले, परंतु कालांतराने ते दुष्परिणाम हे जाणवणार आहे हळूहळू. म्हणजे असं नाही आहे की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाही आहे. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले काय ह्यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटलं की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळते, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, आपल्या राज्य शासनाचं धोरण आहे. नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे, आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, आणि ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे
उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे. हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर, मातीवर मग बोललो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केलेली आहे ते म्हणजे अतिमशागत, हलव ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारणाने, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवामान बदलाचा परिणाम धुपीवर होतो. धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला ते तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता. आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं तर ही महत्त्वाची आहेत. तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो? हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्त्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्त्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय कसा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो ना अगोदर, रासायनिककडे. खतं आपण आणली म्हणजे पोषण करण्याकरता आणि औषधं आणली की संरक्षण करण्याकरता. आता हे दोघाला जर पर्याय काय आहे का ह्याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, हे सगळं जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं. हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं, म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृताने केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-2.5 महिने 3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो त्यावेळेला भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे. त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचा प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचे मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्हीही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं. आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्त्वाचा घटक असतो शेतीसाठी. यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत. त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची. ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकाच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो
म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम होऊन आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही, तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला, आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हा एक कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताची पिशवी असो किंवा कुठलीही शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे. म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. यानंतर सुद्धा एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगाल? त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे, पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख पडेल देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्त्वाची आहे. त्यातलं त्यात महत्त्वाचं काय, लक्षण. म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय आहे, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी. त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्या वेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबूसारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा. हे त्यात महत्त्वाचं आहे. पण हे करताना आपल्याला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे कळण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे. काय आहे त्यामध्ये आहे, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत. पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत. चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते. म्हणजे तो एक आपल्याला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत, हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले, घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये. आणि त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डौलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा करत नाही त्या गोष्टी. मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना.
तर त्याविषयी काय? अगदीच बरोबर आहे. तुम्ही म्हणला हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वेळापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेल्या आहेत. म्हणजे रासायनिक कीटनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळेला आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंती आपण जे काय चांगली कीटनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पुन्हा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे. किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शक्यतो अशा उन्हाच्या वेळेला. किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काय की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्सेस ठेवतो कुठं हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारचे काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा? जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्त्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ते खरेदी देखील चांगल्या दरानं होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे, पक्व झालेलं, नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मग स्वच्छ अशा प्रकारचं आपल्याला पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण त्यांनी सांगितले की ह्याच्यामध्ये खडे आहेत, की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे? हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं, धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, चांगलं दर मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे. तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे. आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कशा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल? फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करणे तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असं विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकीकरणाची गरज आहे
की जी महिलांचे काबड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीत अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच कामं महिला करतात असं म्हटलं हरकत यामध्ये नाही आहे. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाही आहे. त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडेतत्वावर आणि त्याचा फायदा त्या महिला गटाने होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं. कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्त्वाचा जो रिस्क आहे, ती रिस्क जोखीम म्हणजे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीच्या वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायचं असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते. मग महिलांना समोर ठेवून यंत्र निर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल. आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं. आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा हवा. ही अतिशय सुंदर संकल्पना आहे. यानंतर सुद्धा डिजिटल क्रांती खूप मोठ्या प्रमाणात झाली तर महाविस्तार AI म्हणजेच शेतकऱ्याचा डिजिटल मित्र ही संकल्पना पुढे येते. तर म्हणजे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचा सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने वापर केला पाहिजे. प्रकल्पाचं योगदान काय राज्याला आहे असं ज्यावेळेला विचारलं जाईल. रुंद वरंबा पद्धत हे प्रकल्पानं फार मोठं राज्यामध्ये एक क्रांतिकारक असं प्रकारचं काम करून लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि तो फायदा होतो आहे. तसं या ठिकाणी डिजिटायझेशन ॲग्रिकल्चरमधलं जे आहे कृषीमधलं हे करण्यामध्ये प्रकल्प हा पुढाकार घेतलेला सुरुवातीपासूनच. म्हणजे प्रकल्पाची सुरुवात स्वतःची असणारं डिजिटल ट्रान्सफर म्हणून आपण DBT जी पद्धती आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची, इथून सुरुवात झाली आपली. आणि आता आपण मग हे सगळं जे काय आपण ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याकरता माणसं पुरणार नाही आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी मोबाईलचा वापर करण्याची गरज आहे. मोबाईल सर्वत्र पोहोचलेला आहे. त्यामुळे जसं मग म्हटलं तुम्हाला की काही म्हणजे लाखो लोकांकडे मोबाईल आहेत. मग त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्ञान देऊ शकतो का, याचं उत्तर होय असं आहे. आणि त्याच्यातून मग आम्ही संकल्पना निर्माण केली आणि कृषी माध्यमातून एक चांगलं ॲप तयार केलं गेलं महाविस्तार, की ज्यामध्ये संपूर्णपणे हवामानापासून आजचं हवामान काय आहे, काल काय होतं, उद्या काय असणार आहे, इथंपासून ते मग पिकाच्या विविध पद्धती, लागवडीच्या पद्धती, कीड रोगांची ओळख, यापासून पुढे जाऊन बाजारभाव आणि बाजारभावापासून अगदी म्हणजे जवळच्या बाजारामध्ये काय आहे, माझ्या जवळचं बाजारपेठ कोणती आहे, माझ्या जवळचं एखादं गोडाऊन कुठे आहे माल ठेवायला, इथंपर्यंत. आणि ह्या सगळं करत असताना पीक लागवडीसाठी आवश्यक असणारं जे काही खताची मात्रा आहे ती तुम्हाला सहज गुण तिथं कॅल्क्युलेट करता येऊ शकते, याची पद्धती. आणि हे करताना सगळं जरी झालं या ठिकाणी तर शेतकऱ्यांना मला माझ्या शेतीमध्ये करायचं काम आहे, मला तुमचा अंदाज असा द्या की मला ते उपयोगी पडू शकतो. इथंपर्यंत आपण आलेलो आहोत की अचूक अंदाज
रिअल टाईममध्ये ज्यांना मिळू शकतो असा अंदाज हे देखील आपण निर्णय केले. हे सगळ्या सुविधा एकत्र असणारं असं हे महाविस्तार AI ॲप आहे आणि ह्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रचंडपणे केलेला आहे आणि याच्यामुळं आपण हे AIच्या आधारित केलेलं हे पहिलं व्यापक स्वरूपाचं ॲप म्हणू आपण त्याला. आपण पहिलं म्हणतो आम्ही त्यावेळेला आम्ही ते कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणतो, म्हणजे सर्व विचारांनी त्यामध्ये घेतलेले आहेत, सर्व गरजा शेतकऱ्याच्या यामध्ये भागतील असा विचार केला तो चालूही आहे, त्यामध्ये विकसन होत आहे. नुकतंच आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण खरीप आढावा बैठकीमध्ये महाविस्तार 2.0चं देखील लोकार्पण केलेलं आहे. 1 वर्षापूर्वी तयार केलेलं हे ॲप्लिकेशन आहे, म्हणजे मे 2025मध्ये आपण हे विकसित केलं. 1 वर्षामध्ये 40 लाख शेतकऱ्यांनी ह्याचा वापर सुरू केलेला आहे. मग यामुळे हा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र बनतो आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे शेतकऱ्याला डिजिटल सहाय्यक म्हणू आपण त्याला. अशा प्रकारे तो जे माहिती देतो त्यामध्ये इथंपर्यंत देतो माहिती ज्यामध्ये आहे की त्यामध्ये आम्ही चॅटबॉट तयार केलेला आहे. चॅटबॉटची सेवा जी विकसित केलेली आहे, शेतकरी त्यामध्ये टाईप करून प्रश्न विचारू शकतो किंवा तिथं तो बोलून प्रश्न विचारू शकतो. त्या आवाजामध्ये प्रश्न विचारला तोंडी त्याचं उत्तर त्याला मिळतं. म्हणजे अशा प्रकारे चॅटबॉट विकसित केलेला आहे. आता एवढं पण थांबणार नाही आहे, चालणार नाही. कारण काय आहे की आता सध्याचं बदलतं हवामान जे आहे ते उद्या काय होणार आहे हे कळत नाही आहे. मग जे शेतकऱ्यांना कळणार नाही आहे, पण जर आम्हाला कळत असेल, म्हणजे शास्त्रज्ञांना जर कळत असेल किंवा या ठिकाणी शासनाला कळत असेल किंवा भारतीय मौसम हवामान विभागामार्फतचा अंदाज तो लोकांमध्ये कसं घेऊन जायचा, तर त्या ठिकाणी पुश टेलिफोनी म्हणजे शेतकऱ्याला अशा प्रकारची इशारा देण्याकरता आपण या महाविस्तारमधून आपण पुश टेलिफोनी सुरू केलेली आहे की जो ज्या भागामध्ये अशा प्रकारचा काहीतरी धोका होणार आहे, पुढच्या काळामध्ये एक मोठं संकट येणार आहे किंवा हवामानातला एक मोठा विचित्र बदल होणार आहे, अचानकपणे तापमान वाढणार आहे, एखादा वादळ होणार आहे किंवा गारपीट होणार आहे किंवा या ठिकाणी पाऊस अचानकपणे मोठा येणार आहे, हे जेव्हा कळतं अगोदर तर तो आपण पुश टेलिफोनीमार्फत शेतकऱ्यांना सांगू शकतो, अरे बाबा तुमच्या भागामध्ये पुढच्या काही तासामध्ये अशा प्रकार वातावरण असणार आहे, आपण अशी काळजी घ्यावी. तर हे देखील आपण एक फोन त्या ठिकाणी जाईल शेतकऱ्यांना आणि तोही त्यामध्ये आपल्याला उपयोगी होणार आहे. आणि याबरोबर आपण वसुधा जे प्रश्न आपल्याला निवडू शकतात त्याच्यामध्ये शेतकरी फोन करू शकतो. तर तो 153-313 म्हणजे डिजिटल शेती सहाय्यक असं त्याचं आम्ही नाव ठेवलेलं आहे. त्यावर जर फोन केला तर ते आपल्याला जसं मी आता हे पीक घेणार आहे, मी आता कोणतं वाण वापरू पासून कोणतं खतं वापरू, पाणी केव्हा देऊ किंवा त्यामध्ये कीडरोगाचं नियंत्रण कसं करू किंवा मला आता असं दिसतं आहे मग ह्यात काय करू, सगळे उत्तर तुम्हाला मिळतील. ह्या महत्त्वाचं ह्यामध्ये असं आहे की ही सगळी उत्तरं जी आहेत महाविस्तारपासून महाविस्तारमधली चॅटबॉटमधून वसुधाची उत्तरं किंवा या ठिकाणी असणारे सर्व पुश टेलिफोनी सल्ले हे सर्व आपल्या राज्यातल्या कृषी विद्यापीठांनी संशोधन केलेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहेत. आता काय होतं, बाजारामध्ये असणारे भरपूर ॲप आहेत पण त्याच्यामध्ये अधिकृतपणा कमी असतो, त्यामुळे काही वेळेला फसवणूक होण्याची शक्यता असते. ते टाळण्याकरता शासनानं फार काळजीपूर्वकपणे कृषी विभागानं फक्त आणि फक्त जे संशोधन झालेलं आहे, जे विद्यापीठानं अधिकृत केलेलं आहे तेच ज्ञान आपण ह्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा त्याचा एक भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळं हे महाविस्तार AI जे आता आहे ते लाखो लोकांपर्यंत पोहोचतं आहे, त्याचा फायदा लोक घेत आहेत आणि त्याच्यापासून शेतीला देखील मोठा त्याच्यामध्ये चालना मिळते आहे. आणि 1 वर्षातच खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फायदा घेतलेला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत? ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचा हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017मध्ये तयार केला पहिला त्याचा म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023मध्ये पुन्हा प्रकाशित केलेला आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्त्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकार संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1-1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2-2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरं यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे, 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्त्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाणात पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल, जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो टंचाई निर्माण करू शकतो.
मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून एल निनोचे प्रमाण हे आहेच आहे. म्हणजे एल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु एल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे एल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल तो 1878 साली साजरा गेला. 1878 मध्ये पहिला एल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला एल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत. हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दूरगामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या समस्येला दूरगामी विचार करावा लागेल. तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्याच्या खांद्यावर पूर्णपणे देशाचा आणि एकूणच या सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्याने हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन ज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे, जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. त्या जुळवून घेत आम्हाला जायचंच पुढं असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेण्यात तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्याचा एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, का प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या भागातलं वेगळंपण आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामानाचे कृषी हवामानाचे विभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं आहे. पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण JNZ म्हणू आपण ज्याला, की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसे की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन स्टार्टअप्स पुढे येत आहेत. त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे. हे तुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे तीच जर शोधून काढली तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील, त्या छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगायला या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICARच्या संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या संस्थांना यामध्ये एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान, मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे. अगदी म्हणजे साध्या गोष्टीपासून म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा pH किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं, पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणारं पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतं म्हणजे मूल्यसाखळी. तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं, यासाठीची एक मूल्यसाखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे. कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे. त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारचे मूल्यसाखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसेबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे. ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे. त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसेबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठी संधी आहे याच्यामध्ये आहे. म्हणजे आव्हानं जेवढे आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण
हा आपण विचार केला पाहिजे. आणि युवक येतात सर, शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे. तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगाल? यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मगाशी म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे. पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं आहे ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करत असं नाही ना. आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं. ते त्यांनी त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना IT चं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की AIचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता. मग AI मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे. त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचं आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्त्वाचे होणार आहेत. मग तो डेटा आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाईट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाईट्समध्ये अनेक सॅटेलाईट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत. मग तसे जे काही सॅटेलाईट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपलं आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकारे म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं केली आहेत अशी. ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी क्रयशक्ती आहे ती कमी आहे. ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार AI आहे, हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज. मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोगी पडू शकेल. मग युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच अशा म्हणलं विचार केला तर या ठिकाणी. त्यामुळे ती फार मोठी गोष्ट आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं मुळातच शेती हे एक शास्त्र आहे हे आपण समजून घेणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि शेती ही आता आपण फक्त स्वतःसाठी नाही करत, तर मोठ्या व्यापक प्रमाणावर शेतकरी शेती करत असतो, त्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे. आणि म्हणूनच बदलतं हवामान जे आपण थांबवू शकत नाही, मात्र त्या बदलत्या हवामानासोबत आपण कशा पद्धतीनं जुळवून घेतलं पाहिजे आणि शेती करून आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळे यांत्रिकीकरण असो किंवा आधुनिकता असो, या अनुषंगानं त्याचा वापर करून सुद्धा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं आपली शेती केली पाहिजे. आणि याचसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतोय आणि त्याचा लाभ सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. आणखीनही शेतकऱ्यांनी याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला पाहिजे. कसा घेतला पाहिजे, कशा पद्धतीने त्या सगळ्याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. एकंदरीतच या सगळ्या गोष्टींची विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेतली, त्याबद्दल आपले मनापासून आभार सर. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.